संस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. सकाळी जे ते थोडासा अध्याय लहानसा असा आहे, पांडव वनात गेल्यानंतर वनात जाऊन त्यांना मारून टाकावं असा या चांडाळ चौकडीनं भेद केला. दुर्योधन, दुःशासन, कर्ण आणि शकुनी, बस एका वाक्यात तुम्हाला सांगितलं मी. पण त्यांनी बेत आखला खरा, तेवढ्यात व्यास आले. कर्णाचा फौज आहे. व्यासाने सांगितलं, एक तर तुम्ही त्यांना रानात पाठवलं, रणारण्यात, आणि त्यांचा वध करायला जाऊन आले तुम्ही सैन्य घेऊन. बाकीचा विचार केला आहे का पुढचा? तुम्हाला काय वाटतं, ते मार खातील तुमचा? त्यांना द्रौपदी, वस्त्रहरण, विष, लाक्षागृह हे विसरले ते. व्यासाने सांगितलं, स्वभावाला काय वचन आहे. धृतराष्ट्राने सांगितलं, राजा मला आश्चर्य वाटते तुझं, तू तुझ्या पोराला आवरत का नाही? जायमान स्वेच्छेवलुंचायते, जन्मतःच माणसाचा जो स्वभाव असतो ना, तो बदलत नसतो. तुम्ही कसं काय वागू शकतास? त्यांनी सांगितलं, धृतराष्ट्रात तू तरी कमीत कमी त्याचा बाप आहेस मोठा पांडवांचा, त्यांच्याविषयी दया दाखवायला पाहिजे होती. अयमा येते वै राजन मैत्री उत्कर्ष. बरोबर नाही आहे सगळं हे. तेवढ्याच मैत्रीय ऋषी तिथे आले. मैत्रीय ऋषी म्हणजे दुर्योधनाचा मृत्यू असं समजा तुम्ही. कारण व्यास निघून गेल्यावर मैत्रेयाने सांगितलं, धृतराष्ट्र तू जिवंत आहेस, आणि भीष्मही जिवंत आहेत, अजून मेले नाहीत, तरी हा कलह निर्माण केला तुम्ही. दस्यू दस्यू म्हणजे डकेत, डाकू, चोर. तुम्ही डाका टाकला त्यांच्या संपत्तीवर. आम्ही साधू संतांच्या सभेत तुमचा धिक्कारच करू. तू पुत्रस्नेहामुळे आंधळा आहेस. भीष्माचार्य कसं सहन करतात? वैशंपायन म्हणतात, इदम दौरताम रात्रवी. रात्री जेव्हा पांडव वाटेनं जात होते, त्यावेळेला किरमीर नावाचा राक्षस आडवा आला. मैत्रेय म्हणतात, मी हजर होतो. क्षणभरात भीमाने मारून टाकलं त्याला. एवं तू ब्रुवतस्तस्य मैत्रेयस्य विषयान्. त्याला थोडंसं सांगत होते दुर्योधनाला, दुर्योधना, राजकुलात जन्माला आलेल्या माणसाला हे शोभत नाही, तो अन्यायानं वागू नको. त्यावेळेला तो उजवी मांडी अशी थापटत होता, म्हणजे मैत्रियांच्या बोलण्याकडे लक्ष नाही त्याचं, मांडीवर थाप देऊन ऐकत होता. मैत्रियाने सांगितलं, दुर्योधना,
आम्ही काही कुणाला वरदान देत नाही, शाप देत नाही, पण मला असं वाटते विधिना संप्रणित हा शाप आहे असं विधीनंच मला प्रेरणा दिली आहे तुला शाप द्यायची, म्हणून मी तुला शाप देतो. माझं काही हित नाही त्याच्यात. पण माझ्यासारखा संत तुझ्याशी बोलतो आहे आणि तुझं लक्ष दुसरीकडे, तू मांडीवर चापट्या मारून आला आहेस, हा मी माझा अपमान समजतो. आणि मी शाप नाही देत, पण विधीनं मला प्रेरित केल्यामुळे पाण्यानं आचमन केलं आणि हाती पाणी घेतलं. शाप देण्याच्या आधी पंचशुद्ध व्हावं लागतं, निदान आचमन तरी करावं लागतं. तुम्हाला माहीत आहे ना, जर वीज पाण्यात सोडलेली असेल तर तुम्हाला शाप लागतो की नाही. शब्दाचा उच्चार आणि हातात घेतलेलं पाणी याचा समन्वय असतो. जसं आपण ब्राह्मणाला दक्षिणा देतो, ओली करून द्यावी लागते. आता नोटा आहेत म्हणून तुम्ही ओल्या करत नाही, पण नाणं ओलं करून द्यावं लागतं. मैत्रिय म्हणतात यस्मात्म महामानतानेशाम चिकित्सा. दुर्योधना, तू माझा अनादर केलेला आहेस, तेव्हा तू तात्काळ या अहंकाराचं फल बघून घे. तुझ्या द्रोहामुळे भयंकर युद्ध निर्माण होईल. तत्र भीमो गदा घातस्तवारुम मुच्यते बलिही. त्या युद्धात भीमाच्या गदेनं जी जांग तू आत्ता ठोकतो आहेस ना, ती जांग तोडून तुझं मृत्यू होईल. तुटून जाईल ती जांग, जंघा. तो म्हातारा रडत होता. त्याने सांगितलं, व शाप दिला तुम्ही, आता तर निश्चितच मरणेच आहे त्याला, याच्यावर काही उपाय नाही काय. मैत्रिणीने सांगितलं उपाय आहे. शमम यास्यति चेत पुत्रस्तवा राजन. जर तुझा पुत्र दुर्योधन शांती धारण करून पांडवाबरोबर वैर विरोध करणार नाही आणि त्यांचं त्यांना देईल, तर माझा शाप लागू होणार नाही. नाही तर तू असं समज की अवश्य भावे आहे मरण्याचं. मी तुम्हाला नेहमी सांगतो, न पटलं तर साधू संताला टाळावं, सोडून द्यावं, पण विरोध करू नये. अर्जुना भिगमन पर्व आहे हा. भगवान वासुदेव पांडवाला भेटायला आलेत. पांचाल राजकुमार दृष्टद्युम्नही होते, द्रौपदीचा भाऊ. चेदिराज दृष्टकेतूही होता, कारण नकुल सहदेव यांच्या पत्नीकडचे लोक. देवाने सांगितलं, मला आश्चर्य वाटते, दुर्योधनस्थ कर्णस्य शकुनश्च दुरात्मना. हां, तुम्ही वनात आल्यावरही इथे येऊन तुम्हाला मारून टाकावं, हा कुविचार कसा काय त्याच्या मनात आला. मला तर असं वाटते ही भूमी या दुष्टांच्या रक्ताचं पान करील. आता चक्रवर्ती पदावर तर धर्मराजाला बसूच. अर्जुन म्हणतात, 10 सहस्र वर्षांनी यत्र सायंग्रह मुनी. गंधमादन पर्वतावर पूर्वी यत्र सायंगृह मुनी. यत्र सायंगृह म्हणजे जे वाटेनं चालत असताना प्रवासात जिथे सायंकाळ होते तिथेच मुक्काम करतात, त्यांना म्हणतात. त्यात नर नारायण ऋषी. आता हा प्रत्यक्ष नारायण आहे. हा ऊर्ध्वबाहू विशालायाम वर्ते मधुसूदना. या श्रीकृष्णाने बद्रिकाश्रमात
दोन्ही हात वर करून वायूचा आहार करून 100 वर्षापर्यंत तप केलेलं आहे. कृष्णालाही तप करावं लागलं. 100 वर्षे दोन्ही बाहू वर करून तपस्थान, रमणीय स्थान, पवित्र स्थान आणि ज्ञानार्जनाचं स्थान देणाऱ्यानं आहे. विशालापुरी म्हणतात त्याला. सरस्वती नदीच्या उत्तरीय तटात वरचं वस्त्र त्यागलं, फक्त कमरेचं वस्त्र राहू दिलं भगवंतानी, आणि 12 वर्ष यज्ञदारा आराधन केला. तर हा यज्ञाला आहुती कोणाला देत असेल? आणि तेही फळमूळ भक्षण करून उपाशी राहू. मी कशाकरता सांगतो तुम्हाला, देव जर यज्ञ करतात, तप करतात, काय आहे? मधुसूदना, तू आधी नारायण झाल्यानंतर हरिरूपानं प्रगट झाला आहेस. चराचरात वायू, कुबेर, रुद्र, ब्रह्म सगळं तूच आहेस. त्याच्यामुळे कृष्णम वंदे जगद्गुरु. मला तर असं वाटते, तू रागावतोस तेही खोटं आहे, कारण क्रोध तुझ्या शक्यच नाही आहे. न मात्सर्य नाही, असत्य नाही, निर्दयता नाही, कठोरता नाही. तू अच्युत आहेत. अच्युत म्हणजे विष्णू सहस्रनामात षडभाव विकार रहित्वात ते अच्युता असं निर्वचन आहे अच्युत या शब्दाचं. कोणताही विकार तुझ्या ठिकाणी निर्माण होऊ शकत नाहीत. वा मधु कैटभारी तूच आहेस, सगळंच तू आहेस. ममैव त्वं तवैवाहं ये. कृष्ण म्हणतात, पार्था तू माझाच आहेस, मी तुझाच आहे. तुझ्यात जो द्वेष ठेवील त्यांनी माझ्यात ठेवला असं समजायचं. तुला अनुकूल, तू मला अनुकूल. मी तुला स्पष्टच सांगतो, दुर्गर्षम हरिनारायणो फ्याम. तू नर आहेस आणि मी नारायण आहे. या लोकात नर नारायण ऋषी, आपण नारायणाला जातो ना, बद्रीनाथला, जे समोर 2 पर्वत दिसतात की नाही, नीलकंठाच्या अपोजिट या साईडला नर नारायण जे पर्वत दिसतात ते खरं नर नारायणाचं स्वरूप आहे. आणि द्रौपदीने सांगितलं, देवा काय तुझ्याकरता म्हणावं. भगवान कश्यप या भूमीचे स्वामी झाले, समन जगातल्या पृथ्वीचे. कारण सगळ्यांना जिंकून परशुरामाने तुम्हालाच ही भूमी दिली दानात, कश्यपांना. आणि नंतर तुम्ही परशुरामांना सांगितलं की आता तुम्ही तप करा, महेंद्रावर राहू नका. काय असेल? आम्हाला तर असं वाटते, संपूर्ण हस्तक्षत्राचे ज्ञाता आणि हिडिंबवनात ज्याप्रमाणे इंद्र वृत्तासुराबरोबर लढे त्याप्रमाणे लढून त्यांना संपवलं आहे. रडणारी द्रौपदी होती. नैव मे पतया शांतीन पुत्रानं. हे जरा थोडं विचित्र आहे, कारण स्त्रीच्या ठिकाणी फार गांजणुकीमुळे जे दुःख होते ना, म्हणून मुखातून जे निघते ते या प्रकारचं निघते. नैव मे पतया सन्ति न पुत्रा न च बांधवा न भ्रातारो न पिता नैव च सुदनः. कृष्णा, माझ्याकरता पती नाहीत, पुत्र नाहीत, बंधू नाहीत, भाऊ नाहीत, पिता नाही, आणि शेवटी सांगितलं तूही नाहीस. देवाने सांगितलं काय करावं.
येमाम विक्ताम क्षुद्रे विशोकवत. नीच पुरुषाद्वारा माझे जे हाल झाले, माझा जो अपमान झाला झाला की नाही झाला. माझ्या पतींनी सहन केला, पुत्रांनी सहन केला, बांधवांनी सहन केला आणि तूही सहन केला. बोलू द्यावं. तुझा माझा कसा संबंध आहे तुला माहीत आहे ना. चतुर्भई कारणी कृष्ण त्वया रक्षामि नित्यशः. 4 कारणामुळे, 4 संबंधामुळे तुला माझं रक्षण करणं नितांत आवश्यक आहे. एक तर तू माझा संबंधी आहेस. दुसरं, मी अग्निकुंडातून जन्म घेतल्यामुळे गौरवशालिनी आहे. तिसरं, तुझा माझा सख्य भावानं प्रेम आहे. सखी आहे मी तुझी. सख्यात तू प्रभुत्वेन. आणि चौथं असं आहे की तू माझं रक्षण करण्यात समर्थ आहेस. आर्ततेनं मी तुला हाक मारली आहे. वासुदेव वाच. कृष्णे, तू पाहशील ज्यांनी तुला छळलं ना, सगळे संपलेले पाहशील. दृष्टद्युम्न म्हणतात, विश्वास ठेव, माझा जन्मच द्रोणाच्या वधाकरता आहे. द्रोणाला मारल्यावर तुम्ही राहणार नाही. देव म्हणतात, आता मी नव्हतो त्यावेळेला, जुगार झाला त्यावेळेला मी नव्हतो. माझ्या द्वारकेवर शाल्वानी जे आक्रमण केलं, शंकराचं तप केल्यानंतर त्याला विमान दिलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी वरून आक्रमण केलं. मी नव्हतो. नंतर मी गेलो, त्या युद्धात गुंतलो. 4 प्रकारचे दोष क्षत्रियात असतात. स्त्रियाविषयी आसक्ती, जुगार, शिकार आणि मद्यपान. आणि मग तो माणूस ऐश्वर्यापासून भ्रष्ट झाल्याशिवाय राहत नाही. जुगारात धनाचा नाश तर आहेच, पण बदनामी फार मोठी आहे. आणि त्याला एकदा छंद लागल्यावर मग तो जुगारा वाचून राहू नाही शकत. त्या लोकांनी धर्मराजालाच बोलावलं. भीमाला का नाही बोलावलं जुगार खेळायला? अर्जुनाला, नकुल, सहदेवाला का नाही बोलावलं? त्यांना माहीत होतं की धर्मराजालाही जुगाराचा छंद आहे म्हणून बोलावलं. धर्मराजाला जर जुगार आवडला नसता तर हा प्रसंगच नसता. सगळे लढले. काय ते फार मोठं युद्ध आहे ते. शाल्व साधारण नाही. शाल्वाचा जर त्यावेळेला वध झाला नसता, सुदर्शन चक्राने मारावं लागलं त्याला शिशुपालाप्रमाणे, आणि भारतीय युद्धात असतात तर ते देव म्हणतात सौभ नावाचं विमान त्याला मिळालं होतं. तो समुद्रावर विमान होतं. द्वारकेला समुद्र आहे की नाही, समुद्राच्या वर असं तरंगत होतं, तिथून तो मारा करत होता. म्हणून मी सुदर्शनानं त्याला चिरलं असो. शब्दवेधी बाणाचा उपयोग केला आणि भूमीवर आल्यावर मरून टाकलं त्याला. त्यावेळेला दंतवक्र युद्धाला आला. हा 3ऱ्या जन्मातला आहे शिशुपाल आणि दंतवक्र. शाल्वाकडून युद्धाला आलेला दंतवक्र. आणि ज्याचं मी तुम्हाला अनेकदा सांगितलं, तुम्ही म्हणता की द्रोणाचार्यांनी त्याला आश्रमात येऊ दिलं नाही वगैरे वगैरे. युद्धाला आला आणि त्यावेळेला मी त्यांना मारून टाकलं. असं आहे. पुढचं भविष्य जे जाणतात त्यांनाही कळत असतं. वैशंपायन म्हणतात श्रीकृष्णाने
सुभद्रेला आणि अभिमन्यूला रथात बसवलं आणि द्वारकेला घेऊन गेले. चेदिराज धृष्टकेतू होते. चेदी देश म्हणजे जबलपूर, आत्ताच तो भाग. त्याची सख्खी बहीण करेणुमती ही नकुलाची पत्नी होती, ते घेऊन गेले. याप्रमाणे सगळे द्रुपदाने म्हणजे दृष्टद्युम्नाने द्रौपदीच्या 5ही पोरांना स्वतःकडे नेलं. शेवटी आलेला जात होता आणि पांडव आणि द्रौपदी एकटेच होते. द्वैतवनात जेव्हा हे गेले तर हे काम्यकवन, द्वैतवन हे सगळं पुढे काय सांगावं लागेल. अर्जुनाने सांगितलं, दादा तुमच्याजवळ साधू संत ऋषीमुनी येतात, सत्संग घडतो, आम्हालाही बरं वाटतंय. आणि जगात असं काहीही नाही की जे तुम्हाला ज्ञात नाही. कारण तुमचा काल चांगल्या लोकांबरोबर गेला आहे ना. श्रेय म्हणजे मोक्ष. मोक्ष कसा मिळेल याचे तुम्हाला ज्ञान आहे. द्वैतवनात काय अतिशय गोड, स्वच्छ आणि पवित्र जलाचा फार मोठा साठा आहे, सरोवर आहे. आणि त्या रमणीय प्रदेशात तपस्वी सुलभ असल्यामुळे तिथे तप करतात. मला असं वाटते की आपल्याला आहाराला फळ मिळू लागतात, विपुल आहेत. द्वैतवनात आपण हे पर्णकुट्या वगैरे निर्माण करू. काय योग असेल. सुवर्ण मंचकावर शयन करणारे, सोन्याच्या ताटात जेवणारे, बांबूच्या झोपड्या करून राहिले, गवताच्या झोपडीत राहण्याचा प्रसंग आला. द्वैतवनात आल्यानंतर नकुल, सहदेव, सेवकगण काय असेल, सेवकांनी सगळं केलं. ते योग कशाला म्हणतात. जन्मेजया हे राजकुमार इंद्राप्रमाणे तेजस्वी आहेत. द्वैतवन सरस्वती नदीच्या दक्षिणेला आहे. आणि एक दिवस सकाळी मुशी प्राणवती थिराजे का मार्कंडेय श्रीमताम, सगळ्यात जुनाट ऋषी तपस्वी मार्कंडेय पांडवाच्या आश्रमावर आले. एकेकाचं वैशिष्ट्य असतं. आले तो हसतच होते. धर्मराजांनी प्रणाम केल्यावर विचारलं, महाराज जे साधू संत आमच्याजवळ येतात तपस्वी, ते दुःख प्रदर्शित करतात व तुम्हाला तुमच्यासारख्याला हा कष्टकाल आहे, मग तुम्ही हसून राहिले, काय कारण आहे. काही चूक तर नाही माझी. काही सांगितलं नाही रे हो. स्मृतस्य रामम मनसा महात्मा. मला हसू यायचं कारण तुझ्याप्रमाणे वनवासात रामाला जाताना मी पाहिलं. कारण मग तो 4 युगाचं आयुष्य आहे ना माझं मार्कंडेय. मला एकदम तुला पाहिल्यावर रामाची आठवण झाली. ते लक्ष्मणाला सीतेला घेऊन वनात गेले. त्यांच्याबरोबर सेवक नव्हता, रथ नव्हता, काहीही नव्हतं. तुझ्याबरोबर तर दासी आहे, 14 सेवक आहेत, रथ आहे. आणि माझा स्वभाव असा आहे, संकुचित नाही आहे. मी तुला हसताना दिसेल केव्हाही, कारण मी हसत नाही, हसल्यासारखा दिसतो. मला सुख होत नाही, दुःख होत नाही, हसण्याचं कारणच नाही आणि रडण्याचंही कारण नाही. तुम्ही दयेला पात्र आहात कुंतीनंदन,
पित्याच्या आज्ञेनं राम गेले वनात. तू जुगारात हारला आणि वनात गेला. रामाचा कोणताच दोष नव्हता. पितृआज्ञेचं पालन. तुझ्यातही दोष नाही, पण थोडासा आहे ना. तू जुगार का खेळला? त्यांनी तुला निमंत्रण दिल्यावर आम्ही क्षत्रिय आहोत चॅलेंजचा स्वीकार म्हणूनच ना. नाही, तुलाही जुगाराची आवड आहे ना. नाभागासारखे राजे, भागीरथासारखे राजे समुद्रपर्यंत पृथ्वीला जिंकून शेकडो वर्ष यांनी राज्य चालवलं. पण ते शिकारीला आकृष्ट झाले नाहीत, जुगारात आकृष्ट झाले नाहीत. विधात्याने पुरातन वेद वाक्यात याचा परामर्श घेतलेला आहे. राजा, समस्त प्राणी विधात्याच्या विधीच्या अनुसार वागत असतात. प्रत्येक जीव यंत्राचं खेळणं आहे. दुर्योधनाला देवाने एकदा सांगितलं, तुझा दुष्ट स्वभाव तुला सोडावा लागेल. दुर्योधन हसला. त्यांनी सांगितलं, महाराज, जानामि पुण्यम जानामि पापम, पण जानामि पुण्यम न च मे प्रवृत्ती, जानामि पापम न च मे निवृत्ती. पापाला जाणतो सुटत नाही ना, पुण्याला जाणतो वडत नाही. मला तू दोष देतोस, विचार कर, जीवाची सत्ता काय? मी 6ही शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, वेदविद्येत पारंगत आहे. ही सगळी जीवसृष्टी यंत्र आहेत. जसं चाबीचं खेळणं असतं की नाही लग्न, तसं यंत्र आहेत. यंत्री तू आहेस. तसं आपण त्याला चाबी भरतो आणि सोडून देतो, मग ती मोटर धावते. तसं आम्ही सगळे यंत्र आहोत, यंत्री तू आहेस. आम्हाला खेळून राहिला आहेस. माझ्या दुष्टपणा मी भरला की तू भरला? विंचवात विष कोणी टाकलं? सर्पाला विषारी कोण करतो? अमृत निर्माण कोण करतो? तू करतो सगळं. मिट्टी से खेलते हो बार बार किस लिए? कुमारासारखं खेळून राहायचं. तू मला म्हणतो दुष्टपणा टाक, मी तुला म्हणतो माझा दुष्टपणा तू सोडव. काय सत्ता आहे आमची? आम्ही तर नियतीनं बांधलेलो आहोत ना. काशी आणि करुष देशात अलर्काचं राज्य होतं. मी त्या दिवशी बोललो होतो, अलर्क कोणाचा पुत्र आहे? तुम्ही माऊलीचा गाथा वाचताना मदालसा वाचली असेल. मदालसेचा पुत्र, गंधर्व कन्या होती मदालसा, आणि मदालसेचं हरण केलं राक्षसांनी. पुढे तिला सोडवलं. अतिशय विरक्त होती ती. आणि विदुषी महाविद्वान, ती जेव्हा परत राज्यात आली त्यावेळेला तिला 4 पोरं झाली, अलर्क मिळून 5. ती मुलगा जन्माला आला आणि बारसं झालं की त्याला पाळण्यात झोपवत होती आणि झोका देत होती. आणि काही म्हणत होती. ते हे ज्ञानेश्वर महाराजांचे मदालसेचे अभंग 20-20, 25-25 कडव्याचे आहेत. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांदा, रवरव दुर्गंधी रे. हे सगळं स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, पर्यदे मदालसा सोहम जो रेवाळा. माशिया मोहाळ रे रचियला रे कंदू, झाडूने आणि केनेला तया फुकटची, तैशापुरी होईल तू उपदेशा. 4ही पोरं 15-16 वर्षाचे झाल्यावर राज्य सोडून वनात विरक्त होऊन निघून गेले कन्याचे. कारण पाळण्यात बोध आहे ना आईचा. माणसात ऋषभदेवानी पुत्रांना केलेला बोध आणि स्त्रियात मदालसेनं पुत्रांना केलेला बोध जगात नाही केला कोणी. 5वा मुलगा झाला अलर्क. पाळण्यात झोपवलं.
तिच्या पतीने सांगितलं, मदालसे याला काही बोध करू नको. गेले 4 गेले. तुझ्या बोधामृतामुळे हाही निघून जाईल आणि आता आपल्याला काही संतान होणे नाही, म्हातारे झालो. एवढं मोठं समुद्रपर्यंत राज्य कोण चालवेल? याला राहू दे. ठीक. अलर्कला बोलले नाही, फक्त त्याला सांगितलं तुझं नाव मी अलर्क ठेवलेलं आहे. अलर्क म्हणजे विषयासाठी पिसाळलेला कुत्रा. अलर्कचा अर्थ काय? विषयासाठी पिसाळलेला श्वान. मी तुम्हाला तसं नाही म्हणत, पण विषय म्हणजे काही स्त्री भोगत नाही. नाही आता विषयाकरता जो पिसाळलेला असेल बुवा, तो श्वानवत जगतो की नाही? अरे श्वानवतच जगतो की नाही, तो कुत्र्यासारखा जगतो की नाही? म्हणून त्याला एका डबीत एक श्लोक लिहून दिला. आता थोडासा अँगल असा कर फॅनचा. त्याला सांगितलं, पोरा, ज्या दिवशी तू संसाराला कंटाळशील आणि विरक्त तू होशील, त्या दिवशी माझी डबी उघड आणि त्यातला कागद वाचून घे. एकच श्लोक होता. शेवटी तोही विरक्त झाला, पण भोग भोगल्यानंतर, प्रेयानंतर श्रेयाकडे वळला. काही महात्मे डायरेक्ट श्रेयाचा मार्ग पत्करतात, काही प्रेयातून श्रेयात जातात. तुकोबाराय वाणी होते, व्यापार होता की नाही? दुष्काळात पत्नी मेली, दुकानचं दिवाळं निघालं, शेती गेली, गुरंढोरं गेले. प्रियातून श्रेयात जातो माणूस. आणि त्यानंतर त्यांची जी स्थिती झाली, तुम्ही बोध लपून ठेवा बुद्धीत, पण एक वेळ अशी येते, अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम. मग माणसाला पश्चाताप सोडून हाती साधन नाही राहत. तुम्ही म्हणता काय लेखाचं एवढं वय, अरे मी जर सोडलं असतं तर सुखी झालं असतो, चला, पण मी नाही सोडू शकलो. गौतम बुद्ध होते, संसार सोडलाच होता. तारुण्यात 22 वर्षाच्या वयात संसार सोडला, पत्नी सोडली, पुत्र सोडला, एवढं सगळं सोडलं. साक्षात्कार नाही झाला. काय सोडावं लागलं? ध्यानही सोडलं आणि निर्वाणाची इच्छाही सोडली, मग मुक्त झाले. त्यांना जे बुद्धत्व प्राप्त झालं ते कोणत्या दिवशी प्राप्त झालं, तो दिवस फार महत्त्वाचा आहे. संसार सोडून पार नाही पडलं, निर्वाणाची इच्छा सोडली, मी मुक्त झालो पाहिजे या इच्छेचा त्याग केला, मग बुद्धत्वाला प्राप्त झाले. कारण असं आहे, अति सोडावी लागेल. अज्ञान सोडलं की ज्ञान पकडता. ज्ञान अज्ञान दोही तीर, तेथे येती महामहापूर. नदीला 2 काठ असतात ना, एक ज्ञानरूपी काठ आहे, दुसरा अज्ञानरूपी काठ आहे. तिथे हे महापूर येतात. अज्ञान सोडून ज्ञान पकडणं बरं आहे, पण ज्ञानही ठेवता येत नाही, त्यालाही शेवटी सोडावं लागतं. अतिशय सुंदर स्त्री दिसली की ही माझी बायको कशी होईल असं तुम्हाला वाटतं. फार प्रयत्न करता, खरं खोटं झाली, मिळाली. वाटत होतं की अतिशय प्रेम मी हिच्यावर करतो, हिच्या वाचून दुसऱ्यावर प्रेमच नाही. ठीक आहे, पत्नी म्हणून तुमच्या घरात आली, ती तुम्हाला मिळाली की तुमचं प्रेम उडी घेऊन दुसऱ्या स्त्रीकडे गेलं. प्रेम कधीपर्यंत आहे? मिळत नाही तोपर्यंत. वस्तूच्या प्राप्तीपर्यंत मिळावं असं वाटते. वस्तूच्या प्राप्तीनंतर जागा बदलते, उडी मारून जाते. मग ते कुठे ना कुठे जाईल, दुसऱ्या स्त्रीवर जाईल. जागा बदलली त्याने. प्रेम नाही आहे ती, प्रेमाच्या नावाखाली आसक्ती आहे.
शेवटी जेव्हा तुम्ही तिच्यात प्रेम शोधता त्यावेळेला हार्ड मांस हेच मिळतं. ना रेस्तब ना भेविष माया मिथ्या मोहाविष. स्त्रीत काय पाहता तुम्ही? शंकराचार्य म्हणतात नारीस्तनभरणा विनिवेशा मिथ्या माया मोहाविषम एतन वास मयादि विकारम मनसी विचार वारंवारम भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. तुम्हाला मांस आणि हड्डी सोडून काही सापडत नाही. कुठे आहे प्रेम? दाखवा मला कुठे आहे. एक रविया नावाची संत होती. एक साधक तिच्याकडे आला. त्याने विचारलं, रविया एक प्रश्न विचारू का? मी अजून धर्ममार्गाकडे वळलो नाही, पण समज मी धर्ममार्गाकडे वळलो तर देव माझ्याकडे वळेल का? तिने सांगितलं नाही. तू धर्ममार्गाकडे वळला तर देव तुला सद्बुद्धी देईल आणि यथार्थ धर्माचं तुला ज्ञान होईल. whether the God will incline. To wish me if I get wanted to God. तुला जे वाटतं नाही तो उलट आहे. It is just opposite. If he should incline not to work to you, then you can convert. धर्माकडे खरा कधी वळशील? त्याने तुझ्याकडे लक्ष द्यावं. पतंजली संतांना दग्धबीज म्हणतात. दग्धबीजाचा काय अर्थ आहे? आपण बीज जाळून टाकलं आणि जमिनीत पेरलं, काही उगवणार नाही. दग्धबीज म्हणजे संत म्हणविणारे जी मंडळी आहेत त्यांना तुम्ही जवळून पहा आणि थोडं लांबून पहा. त्यात 90% विक्षिप्त दिसतील तुम्हाला. वासनेचे बीज दग्ध झालं आहे काय? विमुक्त महात्मा विक्षिप्तासारखा वागतो. चिकित्सा जरुरी आहे. कोणाला साखळदांडानं बांधलेला आहे, कोणाला दोरानं बांधलेला आहे, कोणाच्या अंगात देव येतात, कोणी हातातून काही निर्माण करून तुम्हाला देतात. ही तर विक्षिप्तता झाली. संतत्वाचं लक्षण कुठे आहे तिथे? अहंकार वाईट हे जाणता तरी अहंकाराकडे वळता, कारण अहंकार तुम्हाला मजा देतो, आनंद नाही देत. अहंकारामुळे माणसाला वाटते की मी मोठा आहे. एक बुजगावणं शेतात केलं आपण. पाखरं येतात, खाऊन जातात दाणे. फाटलेला सदरा घातला, एक काडी उभी एक काडी आडवी हातासाठी. वारं सुटलं आणि त्याचे ते कपड्याच्या बाह्या अशा हल्ल्या की चिमण्या भुर्र दिशी उडून जातात. जात की नाही? एक विचारक शेतात गेला आणि त्याला बुजगावण्याला विचारलं, करे महिनोगिनती उन्हात पाण्यात उभाच असतो, तुला कंटाळा नाही आला? त्याने सांगितलं, कंटाळा येत नाही याचं कारण आहे माझ्यात अहंकार निर्माण झाला की पहा मी नुसतं हात हलवला की ही पाखरं उडून जातात. म्हणजे मी सगळ्यात मोठ्या लोकांना धाक दाखवणारा, माझं वजन माझा धाक फार, या अहंकार म्हणजे हा अहंकार मला या प्रकारानं मजा देतो म्हणून मी कंटाळलो नाही. मग अहंकार वाईट मला माहीत आहे, पण मजा येते म्हणून त्याच्याकडे वळतो. काय सांगावं तुम्हाला? कोणत्या भाषेत बोलावं? मौलाना हजरत होते, जिवंत होते. आता काय कोणाचे शब्द कसे असतात? कोणताही धर्म असो, प्रबोधन सारखं राहील की नाही? प्रबोधनात काही काही अंतर राहील? काहीच अंतर नाही. पण मी तुम्हाला एक सांगितलं होतं, इतने मीठे मत बोलो कि लोग आपको निगल जाए, इतने कड़वे मत बनो कि लोग आपको थूक दे.
फार गोड व्हाल गिळून टाकतील, कडू झाले थुंकून टाकतील. जगात खाऊ घालणारी आहेत आणि तोंडातला घास काढणारी आहेत. आम्ही फिरणारे लोक, आम्हाला माहीत आहे. आम्हाला जीव घालणारे खूप मिळाले, पण काही तोंडातला घास काढणारे मिळाले ना. किंमत कशाची आहे? मार्कंडे म्हणतात, राजन आम्ही बौद्ध नाही बुद्ध आहोत. बुद्ध म्हणजे आत्मसाक्षात्कार झालेला, ज्याच्या बुद्धीला आत्मसाक्षात्कार झाला तो. तर 3 प्रकारच्या दृष्टी आहेत: देहदृष्टी, द्रष्टादृष्टी आणि तत्वदृष्टी. देहदृष्टी प्रत्येकाजवळ आहे. द्रष्टादृष्टी कोणाजवळ आहे? परमात्मा द्रष्टा आहे, साक्षी आहे. ती दृष्टी कोणाजवळ आहे? आणि त्याच्याही पुढची तत्वदृष्टी कोणाजवळ आहे? आत्मदर्शन ही तत्वदृष्टी आहे. आत्म्याचं दर्शन डोळ्यानं नाही होत. मी आत्मा जाणला हेही नाही, जाणल्याचं समाधान आत्मदृष्टी. गुरुला फार भसतात, पण गुरुला ब्रह्मरूप मानत नाहीत, म्हणून नरकाला जातात, कृपा होत नाही. जो गुरुला माणूस समजला, सगळी सेवा खास. गुरुच्या ठिकाणी ब्रह्मरूप दृष्टी, तत्वदृष्टी आहे ही. मी नेहमी सांगतो, काहीच करू नका, फक्त वेणू व्हा. पारतंत्र्य स्वीकारा स्वामीचं. वेणूनं स्वीकारलेलं आहे. रात्र असो, दिवस असो, काही असो. जेव्हा कृष्णाला वाटेल की वाजवायचं, वाजवतो. ते नाराज होत नाही. असं म्हणत नाही की माझी झोपेची वेळ आहे. संतुष्ट सततम योगी. गीता म्हणते, जो स्वतःच संतुष्ट आहे, बस दुसरं काही नाही लागत, तोच संत आहे. देव दिसत नाही आम्हाला माहीत आहे, पण देवाचा परिणाम दिसतो ना. औषध दिसणार नाही, सूक्ष्म राहील, परिणाम तर दिसेल की नाही. ही वीज तुम्हाला दिसून राहिली का, ज्याच्यामुळे तुम्हाला ऐकू येतो माझा शब्द? परिणाम कळतो की नाही? इलेक्ट्रॉन दिसतो काय? अरे किती सूक्ष्माती सूक्ष्म कण आहे, कोणाला दिसतो? वर्किंग आहे की नाही? राजा, तत्वदृष्टी 2 प्रकारानं सांगता येईल. एक चोर होता, पकडला गेला. त्याच्याजवळ मुठभर मोती होते. त्याला फाशी शिक्षा झाली की याला आता उद्या फाशी देऊन टाका. ठीक. खरी काही इच्छा आहे का? शेवटी सांगितलं, महाराज माझी इच्छा एवढीच आहे की माझ्याजवळ मोती आहेत मुठभर, आणि माझ्या गुरुनी मला सांगितलेले आहेत, जो चोर नाही त्याच्या हातून जर मोती पेरले तर वेलाच लागतील मोत्याच्या. विकत आणायचं कामच नाही, भरपूर पीक येईल. कुठे सांगितले? तू तर चोर आहेस, तुला तर काही पेरण्याचा अधिकारच नाही. मी पाहतो माझ्या राज्यात कोणाच्या ठिकाणी चौर्यवृत्ती नाही काय, जो अचोर असेल त्याला पेरायला लावतो. प्रश्नच मिळतो. प्रत्येकाला विचार, रजिस्टर मिनिस्टर काय असते ना, शेठ सावकार शेतकरी सगळ्यांना करेल. त्याने सांगितलं, महाराज नाही, पर्सेंटेजमध्ये आम्ही चोर आहोत. 2%, 10%, 5%. प्रधानाने सांगितलं, महाराज तुम्ही राजा आहात, तुम्हीच पेरून टाका ना. त्याने सांगितलं, अरे मीही तर चोरच नाही तर राजा कसा झाला असतो? चोर नसतो तर. चोर नाही मिनिस्टर झाला तर गाढवासारखं बोलतं का? चोर नाही सत्ता मिळाली. चौर्यवृत्ती सांगितलं प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. सोडून दिलं त्या चोराला. तू एवढासा चोर आहेस, आम्ही जरा मोठे आहो, पण चोरच आहे सगळं. तत्वदृष्टी म्हणावे का? भाषा वेगळी आहे की नाही? राजा, काय कोणाला तुम्ही सांगाल? आम्ही देवाची प्रार्थना करतो. भिकारी आहे तुम्ही, प्रार्थनेत मागता. ज्ञानवराने मागितलं नाही काय? काय मागितलं? त्यांच्याकरता मागितलं काय? आता विश्वात्मके देवे. काय आहे?
तोषोनी मद द्यावे पसाय दाने, हे म्हणजे कोणतं? खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जोड. काय हे मागणं? तुम्ही प्रार्थनेत हे मागता काय? तुम्ही प्रार्थनेत भिकारी आहात. गजानन महाराजच्या मंदिरात जाल 2 तास दर्शनाला लागतात, भिकाऱ्याचा क्यू आहे. वारकऱ्यांचा क्यू भिकाऱ्याचा नाही, पंढरीचा. एकमेव पंढरीचा. नाथद्वाराला जाल भिकाऱ्याची लाईन, बालाजीला जाल भिकाऱ्याची लाईन आहे. यू आर इन वॉन्ट ऑफ समथिंग. काय मागता हा प्रश्न अलाहिदा आहे. काही ना काही मागतात. जो काहीही मागत नाही, फक्त दर्शने छुतो वारकरी आहे. कारणच नाही, काही नको. का नको? अरे सगळं मिळालेलं आहे, खिशातच आहे. तुका म्हणे मुक्ती परिणली नोरी, आता दिसचारी खेळी. मुक्त पुरुष काय मागणार आहे? मार्कंडेय वाच राजन, प्रार्थना असेल तर ठीक, पण प्रार्थनेत मागणं असेल तर तुम्ही भिकारी आहात. समर्पण असलं तर प्रार्थना, आणि समर्पण अंशात्मक नसतं. पतिव्रता अंशात्मक नसते, शिष्य अंशात्मक नसतो. 50% पतिव्रता पातिव्रत्याने युक्त असेल तर 50% काय? मग नाही, तसं नाही आहे. समर्पण, अहंकार ही देवासमोर उलटा होतो लेखाचा, नष्ट नाही होत. आपण पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरीला जातो, 20 तास, 22 तास, 16 तास, 10 तास, बरोबर आहे ना? आपण वारकरी म्हणून बडव्याला 500 रुपये देऊन दर्शन करतो. अहंकार आहे, माझ्याजवळ धन आहे, 500 रुपये ले लो भाई, दर्शन करा दो 10 मिनिट. टेम नाही आहे. टेम तर पुष्कळ आहे, वेळ तर खूप आहे. धनानं दर्शन करता की अहंकारानं दर्शन करता? माझ्याजवळ धन, मी धनी, या अहंकाराला पोचता. देवासमोर तर नाही तुम्ही अहंकार सोडत. मानवी जीवनात ज्या घटना घडतात त्या असाधारण साधारण घडतात. मार्कंडेय म्हणतात, धर्मराज, तुमचं स्वतःचं तुम्ही पाहता की इतरांचं? वैज्ञानिक म्हणतात प्रत्येक जीव आतून देवाला शोधतो, सापडत नाही, कारण शोधण्याची साधनं चुकीची आहेत. प्रत्येक जीव मातृशोधात आहे. फ्रेंचच्या वैज्ञानिकांनी सिद्ध करून दिलं, पशु पक्षी स्त्री पुरुष मानव फक्त मातृशोधात आहे. थोड्या वेळ आपण देवाचा शोध बाजूला ठेवू. तशी सायकॉलॉजी आहे. अरे विंचुविंड व्हॅली खाऊन टाकतात पिलं, शोध मातायचा आहे. कोणाचा शोध आहे? नुकतंच व्यालेलं गाईचं वासरू पटकन आईच्या थानाला लागते, कोणाचा शोध आहे? या बैलाला शोधतो काय? कोण बापायचा तपास लावतो काय? आपण जन्माला आल्यावर तोंड कुठे लावलं? माझा बाप कोण आहे विचारलं काय? आईच्या स्थानाला. शोध कशाचा आहे? शोध आहे मार्गदर्शन करणाऱ्या संताचा, कारण संत पिता नाही आहेत, माता आहेत. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावेन तृतीयाचे 2 अर्थ आहेत. लाभ नाही आणि प्रेम करते ती माता, लाभ नाही आणि मार्गदर्शन करतात ते संत. कोणतं तुम्ही स्तुती करावी काही हेही नाही, फक्त देणे. माणसाच्या जीवनात 4 क्षण सगळ्यात महत्त्वाचे आहेत. पहिला क्षण, ज्या झटक्यात आपण आईच्या पोटातून बाहेर येतो तो क्षण. एक झटका आईला लागला, पटकन आपण बाहेर आलो, सगळ्यात महत्त्वाचा क्षण हा, नंबर 1. आणि दुसरा क्षण आहे
तुम्ही कोणाच्या तरी खऱ्या प्रेमात सापडतात. तो तुम्ही जन्मभर आसक्ती सापडल्या प्रेमात नाही, प्रेमात एकदाच अडकतो जीव. कारण तुमचं हृदय जर जुळलं असेल, तुकोबाराय म्हणतात, मन मिले तो सब मिले, नाही तो फुकट संग, पाणी पाथर एक कठोर कोरा भिजे न अंग. मन मिले तो सब मिले, हृदयाशी हृदय मिळालं प्रेम आहे. पूर्वी पांडुरंगाला आलिंगन देण्याची पद्धत होती, हृदयाशी हृदय लावायचं पांडुरंगाचं. पाणी पाथर एक कठोर कोरा भिजे न अंग. दगड पाण्यात 1000 वर्ष 100 वर्ष राहिला तरी काही उपयोग नाही. दुसरा क्षण, ज्या दिवशी तुम्ही पश्चात्तापानं पाहून नाही, कर्तव्य समजून पंढरीला गळ्यात माळ घालता, चंद्रभागेची आंघोळ करता आणि मग देवदर्शनाला जाता. कारण आधी होय होय वारकरी, मग पाय पाय रे पंढरी. दुसऱ्याचे झाले तुम्ही आता देवाचे, माळ घातली की देवाचे झाले. हा महत्त्वाचा क्षण. कुंकू लावल्यावर कन्या नवऱ्याची होत नाही, मंगळसूत्रानंतर झाली. कुंकू लावता त्यावेळेला कांक्षिणी असते, सौभाग्य कांक्षिणी म्हणजे सौभाग्याची इच्छुक फक्त. आणि तो तुमचा नवा जन्म असतो. द्विज कशाला म्हणावं, ट्वाइस बॉर्न असं येशू ख्रिस्ताने म्हटलं आहे. बोधानंतरचा माणूस म्हणजे त्याचा दुसरा झालेला जन्म. उपनयन संस्कारानंतर तुम्ही द्विज. जन्मात जे आहे ते शुद्ध आहात. तुम्हाला जाणवं घातलं, गायत्रीचा मंत्र दिला, सूर्योपासना सांगितली, हा तुमचा दुसरा जन्म आहे, मग तुम्ही द्विज झाले. म्हणजे खऱ्या अर्थानं प्रबोधनानंतर तुमचा नवीन जन्म होतो. नवीन जन्मानंतर मार्गही नवीन आहे. आम्ही मांस खात होतो, दारू पित होतो, अमुक करत होतो, हे करत होतो, महाराज आता सगळं सोडलं. जन्म नाही झाला तुमचा हा दुसरा. कट्टर मांसाहारी, कट्टर मदिरापान करणारे, जुगाळ खेळणारे हजारो शिष्य आहेत माझे, गॅरंटीनं ज्यांनी काहीच नाही करत